गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा जंगमाची सेवा गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा गुरुवानिलिंगा जंगमाची सेवा Thank you.
आधी विनी करायला लावून सगळ्यांना हा आपलं कुंकू वल्ल करून गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मद देवा जन्मजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी हेची चंद्रमोळी देई माद तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावे उमावर जन्मोजन्मी
रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी हेची चंद्रमोळी देई मद मन्मात शिवलिंग म्हणे आचरण मन्माथ शिवलिंग म्हणे आचरण हेची अष्टवर्ण वीर शैवा रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी हेची चंद्रमोळी देई मद शिवराम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा जय जयाजी सदा शिवा परब्रह्म अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवादि देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची चित शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञजना उत्तम गती जयची अनुग्रहे वेदा परशिवा परब्रह्मा नेन रे तुझा महिमा साकार होऊन आम्हा पूर्वीची हेतू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगण जे का अमर सर्वाहुण तयास प्रेमे शरणमी जे जे आपणाची ठावे ते ते इतराची कळवारे शहाणे करून या सोडावे सकळ जन गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई माझ देवा जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू भाळी हेची चंद्रमोळी देई माझ शिवहरा शिवहरा प्रथमतः अखंड ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शिवाच्या चरणी साष्टांगाचा प्रणिपात करून फक्त बोलू नका मी तुमचा आणि तुम्ही माझे, कारण का तर 8 दिवसापासून इथं आहे. मी तुमच्या लेकरासारखं तुम्ही माझ्या आईसारखे आहात. फक्त एकच लेकराची अपेक्षा आहे की फक्त बोलू नका. म्हणून प्रथमतः अखंड ब्रह्मांड नायक आशुतोष भगवान शाश्वत सुखाचा मालक महादेव म्हणे जीव अशाश्वत आणि शिव तो शाश्वत ओळखावा. त्या शाश्वत सुखाच्या मालकाला प्रथमतः वंदन करून त्या शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेले पंचाचार्याची प्रमतगण ही जी कळस मांडलो आपण 5 पिसा लावून जे कळस मांडले हे पंचाचार्याचं कळस आहे. आणि त्या पंचाचार्यांना आपण प्रथम वंदन करून ज्यांनी 12व्या शतकामध्ये क्रांती केली, क्रांती असे क्रांती सूर्य महात्मा बसवण्णा. कोणती क्रांती केली तर क्रांती दुसरी तिसरी कोणतीच नसून सर्व धर्माचे लोक एकत्रित आणले आणि अनुभव मंडपाची स्थापना करून तुमचा खरा देव कोण आहे त्यांची ओळख करून दिली. ही क्रांती केली. अशी जगज्योती महात्मा बसवण्णा. बसवण्णाने क्रांती दुसरी कोणती केली? बसवण्णाच्या मनामध्ये काय होतं बघा, हा कोणाचा, हा कोणाचा, हा माझा म्हटले नाही. माझा म्हटलं की संसार आला, माझा म्हटलं की पत्नी आली, माझी पत्नी आली, माझा म्हटलं की माझे मुलं आले, माझा म्हटलं की माझे म्हणजे अनेक गणगोत आले. तर बसवण्णानं हा कोणाचा, हा कोणाचा, हा कोणाचा, तर हा माझा नसून हा अमुचा, हा अमुचा, हा अमुचा
अमुचा अमुचा म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. आणि हीच क्रांती महात्मा बसवण्णांनी केली. अशी क्रांती सूर्य महात्मा बसवण्णा यांच्या पावनाच्या चरणावरती कोटी वेळा दंडवट करून तदनंतर 400 वर्ष बसवण्णाच्या विचारावर ही शिवभक्ती चालत आली. आणि 400 वर्षाच्या नंतर शिवभक्तीला थोडीशी लोप पावत गेली. नंतर 400 वर्षानंतर प्रति बसवण्णाचा अवतार संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज अहो या भूतलावरी आले. आणि त्यांनी काय केले? निजू नका जागा जागा आपुल्या स्वधर्माने वागा. त्यांनी पण धर्माला सर्व एकत्रित करून स्वतःचा धर्माची शिकवण दिले. स्वतःचा धर्म म्हणजे कुठल्या जातीचं यामध्ये बंधन नाही, सर्व जातीचे माणूस म्हटल्यानंतर एक तेच माणसाचा धर्माचं शिकवण संतांनी दिलेले आहेत. आणि असे संजीवन समाधी राजे संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज कपिलदार निवासी यांच्या संजीवन समाधी साष्टांगाचा प्रणिपात करून तदनंतर 400 वर्षानंतर आणखीन शिवभक्त लोप झाले. आपण उगा अभंग म्हणतो, आपण आरती उगा म्हणतो. शिवभक्ती लोप झाली, विश्व शिवमय केली. लोप झालेल्या शिवभक्तीला आणखीन विश्व शिवमय करण्याचं जर काम कोण केलं असेल, विश्व शिवमय म्हणून राष्ट्रसंतांना विश्वसंत ही पदवी बहाल केली. 400 वर्षांतर प्रतिमन्मथाचा अवतार राष्ट्रसंताच्या रूपामध्ये आपल्या राजूर नगरीमध्ये जन्म झाला. आणि अशा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या चरणी साष्टांग वंदन करून त्यांनी काय केलं बघा, ध्येयासाठी. त्यांचं ध्येय कोणतं होतं? अहो MBBS पदवी त्या काळातली असून सुद्धा त्यांनी ते त्या वैज्ञानिक शिक्षणाचा त्याग करून ही सर्व मानव धर्म सर्व शिवभक्तांना त्यांचा उद्धार कसा होईल हीच त्यांनी क्रांती केली. आणि हीच त्यांनी ध्यास धरून ध्येयासाठी, तुमच्या आमच्या ध्येयासाठी त्यांनी स्वतःचा ध्येय झिजविला, चंदनापरी ध्येय झिजविला. अशी राष्ट्रसंत गुरु माऊली यांच्या पावनाच्या चरणावरती कोटी वेळा दंडवट. त्यानंतर माझ्या देहाचे गुरुवर्य सद्गुरू डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महास्वामीजी मुखेडकर यांच्या पावनाच्या चरणावरती माझं कपाळ टेकून या गावातील ग्रामदैवत शंभू महादेव, बजरंगबली, हनुमंतराय, सर्व इष्ट देवता यांच्या चरणावरती कोटी वेळा दंडवट. तसेच सद्गुरू घाळप्पा स्वामी महाराज यांच्या पण पावन अशा चरणावरती कोटी वेळा दंडवट. मित्र म्हणतो पुण्यवंत तोची देश केला वास शिवभक्ती या म्हणण्याप्रमाणे पुण्यवंत तोची आत्मूर. कारण का या ठिकाणी काशी विश्वनाथाचा विश्वनाथ लिंग या ठिकाणी आहे. म्हणून आत्मूर गाव एवढं पुण्यवंत दुसरं कोणतं गाव नाही. कारण का काशीला कोणाला गोरगरिबाला जाणं होत नाही. म्हणून या ठिकाणी काशीचा विश्वनाथ आहे. म्हणून एक ठिकाणी म्हटलंय काशीचा विश्वनाथ कोणी अनाहोय ध्यानात. काळे भैरव दंड पाणी तुम्हा वाचून नाही कोणी. आणि या काशी विश्वनाथा वाचून तुम्हा आत्मूर करायला कोणी नाही. म्हणून काशीचा विश्वनाथ त्या वाराणसीहून येऊन इथं बसलेला आहे. म्हणून या काशी विश्वनाथाला साष्टांगाचं प्रणिपात करून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व संयोजक मंडळी ज्यांनी मला पाचारण केलं असं सर्व आत्मूर ग्रामवासियांच्या चरणावरती कोटी कोटी वेळा दंडवट करून व तसेच या माझ्या पामाराच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे कौशल्याताई त्यांच्या शैलजाताई त्यांच्या कंठामध्ये साक्षात असं सरस्वती वास करते बघा. कैलास महाराजांना मागे सांगून गेले. काय सांगून गेले? गायकाला काय आहे? स्वर आहे. त्यांना काय आहे? कंठ आहे, कंठ. आणि आम्हाला नरड आहे म्हणून म्हणले की नाही? तुम्ही ऐकलं की नाही? कीर्तन आम्हाला नरड आहे. नरड्यानं आरडता येते म्हणजे आम्हाला आरडता येते, पण कंठानं गाता येते. म्हणून असे गायनाचार्य यांच्या पण चरणी साष्टांग नमस्कार. तसेच माझ्या या पामराच्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असलेले मृदंगाचार्य कपिल महाराज वाजून वाजून त्यांना थोडस घरी कंटाळा असला तर त्यांच्या पण माझे मित्र आहेत. तो दिंडीमध्ये आमचा सहभाग असतो. त्यांच्या पण चरणी व माझा चिमुकला बाळ जो वाजत आहे यांच्या चरणी साष्टांगाचा प्रणिपात करून माझ्यासोबत आले वैजनाथ लद्दे व तसेच मित्र म्हणतो पुण्यवंत देश म्हणण्यापेक्षा पुण्यवंत त्या देशामध्ये माझा जन्म आणि आत्नूर ग्रामामध्ये माझं कीर्तन. मी पुण्यवंत का? त्याचं कारण असं आहे, ज्येष्ठ कीर्तनकार ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस सूर्यकांत पाटील फुटवाडीकर यांचं कीर्तन ऐकण्यात जात होतो. ते पण माझ्या कीर्तनासाठी हजर आहेत. म्हणून त्यांच्या पण चरणावरती कोटी वेळा दंडवट करून
परस्तरीय भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व माझ्या इकडून चोपदार थांबले. चोपदाराला अधिकार एवढा आहे, हातात काठी का. आजचं कीर्तन म्हणजे दुसरं काहीच नाही. टाळ आरतीचे कीर्तन हे फक्त गात्याची पूजा का करावी, परमर्श ग्रंथाची पूजा का करावी, शिवपाठाची पूजा का करावी, मृदंगाची पूजा का करावी, टाळाची पूजा का करावी, हीच माहिती आपल्याला, दुसरं काहीच नाही. मग या काठीचा अधिकार एवढा बघा, शिट्टी वाजला ऐकणं गेलं तर डोसक्यात सुद्धा घालायचा अधिकार या तोप धर्माला आहे. म्हणून या दोन्ही तोप धर्माच्या चरणावरती साष्टांगाचं प्रणिपात करून व विशेष म्हणजे सर्व विनेकरी, टाळकरी, माळकरी, गावातील सरपंच, उपसरपंच, स्तरीय परस्तरीय भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, आमच्या दिंडीत येत असणारे आमच्या भजनी मंडळ व माझे बाल, मी आज 7 दिवसापासून त्यांच्यासोबत नाचत आहे. गाऊ नाचू आनंदाने, पाहू कैलासीचे गेले आणि साक्षात हे कैलास पर्वत आहे म्हणायला हरकत नाही. शिवहर आणि अशा कैलास पर्वतावर काशी विश्वनाथचं मंदिर आणि या मंदिराच्या सानिध्यामध्ये आपलं कीर्तन म्हणजे मी पुण्यवंत, तोची देश त्या देशामध्ये माझा जन्म. म्हणून या सर्व माझे जे लेकर आहेत, माझ्या मुलाप्रमाणे असणारे हे लेकर, माझ्या मुलाच्या वेळेचे त्या लेकर म्हणजे कसं बघा, हे लेकर किती आहे, सतत 8 दिवसापासून त्यांनी नाचतात हो. आणि आपण नाचतो कुठं नाचतो, डमचिक वरातीत नाचतो. वरातीत नाचायचं नाही, नाचायचं असेल तर या परमार्थात नाचा, या अनुभव मंडपात नाचा. या नाचण्यानं काय होतंय तर आपल्या जीवाचं शिव करता येते, नवे या पामर जीवाला तरुण जाता येते. आणि तरुण जायचं तर या ठिकाणी म्हटलंय, गाऊ नाचू आनंदाने, पाहू कैलासीचे केले. म्हणून या सर्व बालकांच्या चरणी कोटी वेळा दंडवट करून व माझ्यासारख्या पामराच्या कीर्तनाला उपस्थित असलेले सर्व वक्ता येते विश्वनाथ, श्रोते शिवगण समस्त. तुम्ही शिवगणात परमर्षत्व आहे 763 कर्ण अवतीर्ण जे पुरातन, महानुरंद यादी शरण, महाविख्यात जे. तसं तुम्ही सर्वजण कोण आहात माहित आहे का? तुम्ही साक्षात शिवाचे गण, शिवाचे अंश. तुमच्या मधला अंश जर निघून गेला तर तुम्ही राहिलो नाही, मी राहिलो नाही. म्हणून तुम्हा सर्वांच्या चरणावरती साष्टांगाचा प्रणिपात करून माझ्या छोट्याशा अशा कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो. ओम नमो सदाशिवाय. सदाशिवा सर्व देवाची देवा. पुनश्च एकदा काशी विश्वनाथाला वंदन करून व
या कार्यक्रमाचे संयोजक कापशे गुरुजी असतील, रविभाऊ असतील, सर्वांच्या जर राहिलं कोणी असलं तर मी तुमचं लेकरू आहे. मी पहिलंच सांगितलं, या तमाम आत्मूर गावामध्ये जेवढेही काही नरजन्म आहात, स्त्री असो, पुरुष असो, आबालवृद्ध असो, लेकरू असो, बाळ असो, सर्वांच्या अशा चरणावरती कोटी वेळा नतमस्तक होऊन माझ्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात. आजचा जो कीर्तनाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रमाला विशेष असं नाव दिलेलं आहे. आणि ते नाव कोणतं आहे बघा, तर टाळ आरतीचं कीर्तन. अभंगाचा भावार्थ करण्यापूर्वी टाळ आरतीचं कीर्तन का साजरं करावं लागतं, का साजरं केलं पहिलं संतानं, याची माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून टाळ आरतीचं कीर्तन याला विशेष असं नाव दिलं आहे. आणि उद्याचं जर कीर्तन असेल तर तो प्रसादाचं कीर्तन. म्हणजे मला एक म्हणायचं आहे, आजचं कीर्तनाचं महत्व फार आहे म्हणण्यापेक्षा मागल्या गेलेल्या कीर्तनाचं महत्व नाही असं मी म्हणत नाही. कारण का, तर आजचा जो दिवस आहे तो उपांत्य दिवस. उपांत्य दिवस म्हणजे सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस. तुमचा अगोदर गैरसमज काढा की उद्या शेवट आहे म्हणून. उद्या शेवट अजिबात नाही. ही आजचा दिवस म्हणजे शेवटचा दिवस आहे. आज सप्ताह खऱ्या अर्थानं संध्याकाळचं आत्ता कीर्तन झालं की संपलं खऱ्या अर्थानं. म्हणून टाळाची पूजा, म्हणून गाथ्याची पूजा, म्हणून परमरस्य ग्रंथाची पूजा, म्हणून विण्याची पूजा. मग हा का साजरा करावा लागते, यामध्ये विण्याचे पूजन करण्याचा पाठीमागलचा हेतू काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आपण लोक साजरा करतो, भजन करतो, जेवण करतो आणि घराकडे करतो. अहो, विणा म्हणजे साधी सुधी गोष्ट नाही. विणा म्हणजे पहारा आहे. पहारा आपण म्हणतो बघा, विण्याचा पहारा. आणि मौल्यवान वस्तूलाच पहारा असतो. मग तुमच्यामध्ये अशी कोणती मौल्यवान वस्तू आहे की तिला पहारा लावलो तुम्ही? कोणती मौल्यवान वस्तू आहे? अहो, या कातड्याला काही किंमत आहे का? मधल्या मांसाला काही किंमत आहे का? या हाडाला काही किंमत आहे का? याच्यामध्ये चैतन्य रूपी असणारा जो भगवान परमात्मा शिव आहे, त्याला कोणी शिव म्हणतो, त्याला कोणी आत्मा म्हणतो, त्याला कोणी आत्माराम म्हणतो, परंतु ते सर्व एकच आहे. आणि त्याचा पहारा म्हणजे विना आहे. शिवहर. आणि ते विण्याचं प्रतीक म्हणजे काय बघा, त्याच्यामध्ये 5 तार जे आहेत ते पंचप्राणाचं प्रतीक आहे. आप, तेज, वायू, आकाश, जल हे तत्व त्याच्यामध्ये सामावलेले आहेत. म्हणून त्या विण्याची पूजा करायचं. त्यानंतर आता बघा, विण्याचं झालं, या गाठ्याचे पूजन का करावं? सकाळी तुम्ही परमरसाचं पूजन केलं, परमरसाचं पूजन का करावं? परमरसामधून मी सांगतो तुम्हाला एकच शिका, दुसरं काहीच शिकू नका. तुम्ही लई खोलवर जायची गरज नाही. परमरस्य ग्रंथ म्हणजे बाण सोडून कुठले मुंडके उडलेले ग्रंथ नाही. म्हणून त्या ग्रंथाला म्हटलंय परमरस्य ग्रंथ, ग्रंथ राज थोर. सर्व ग्रंथाचा जर राजा काय असेल तर तो परमरस्य ग्रंथ आहे. म्हणून त्यांची पूजा. काय राज्य पण आहे त्याच्यामध्ये, असं काय दडलेलं आहे त्याच्यामध्ये? तर एकच करा, संसारामध्ये आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत जी क्रिया करायची ती परमरस्यात सांगितलेली आहे. सकाळी उठल्याच्या नंतर आपण शोच्या मार्गाला जायचं कसं? आता प्रत्येकाच्या घरी 5-5 लाखाचं शोच घरी बांधलेलं आहे. ती नाही, पूर्वीच्या काळात सांगेल. शोच्या जात असताना आपण तांब्या किंवा टंबेल घेऊन जात होतो बघा. मग जात असताना जाते वेळेस एकही शब्द न बोलता शोच्यात जाणे आणि तिथून येते वेळेस न बोलता आपल्याकडे येणे, घराकडे येणे. आणि नंतर सप्तमृतिका कराला लावणे. कर म्हणजे हात. 7 ठिकाणची माती कराला लावून त्या आपण शोच्यात गेलेला जो भांडा असतो त्याला घासून वर उदक दुसऱ्याने टाकावं लागते. हीच परमरस्यातली शिकवण आहे. परमरस्य ग्रंथ म्हणजे संसारामध्ये कसं वागायचं. पत्नीनं पती परमेश्वराला प्रश्न कोणता विचारायचं, आणि पती परमेश्वर म्हणजे शंभू महादेवानं पत्नीला
पार्वतीनं महादेवाला प्रश्न काय विचारले आणि महादेवानं त्याचं उत्तर काढलं. त्या परमर्श ग्रंथात आहे. आपण परमर्श ग्रंथाचं पारायण केलो म्हणजे ओळखत वाचो. जय जय आजी सदाशिवा परब्रह्मात्मानंद बाबा, नमो तुझा देवाजी देवा परमेश्वरा जगद्गुरु, आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती, अध्यक्ष नाव उत्तम गती जयाचे अनुग्रहे वाचलो, परंतु खोपडीत घेतो नाही. आणि खोपडीत घेण्यासाठी परमर्श ग्रंथ. म्हणून या परमर्श ग्रंथाची पूजा. त्यानंतर गाथा पूजन. आता जे गाथा पूजन केली तर गाथा पूजन आहे. गाथाचं पूजन का करावं, कशासाठी करावं, काय कारण काय त्याचं, तर त्या थोराशा संतांना शिव संप्रदायातल्या असो, वैष्णव संप्रदायातल्या असो, संत तुकाराम महाराज असू द्या, एकनाथ महाराज असू द्या, नामदेव महाराज असू द्या, लक्ष्मण महाराज असू द्या, शिवदास महोदय असू द्या, नवे आज जे अभंग घेतो ते मन्मथ महाराज असू द्या, आणखीन कोणताही संत असू द्या, संताचा विचार एकच आहे. संताचं एकच म्हणणं आहे की या पामळ जीवाला शिवापर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करत असतील तर संत करतात. शिवहार शिवहार. आणि मग त्या गाथ्याचे पूजन का करावं, तर त्या गाथ्यामधले जे अभंग रचना आहे ती अभंग आपल्या माथ्यामध्ये रुजले का. आपण लोक म्हणतो नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र मनी ठसला, चहुवेदाच्या शब्द सागरा मंथनी सापडला, दयाळा मंत्र मनी ठसला. फक्त म्हणून आलो पण तो मंत्र कुठं आहे, कुण्या ठिकाणी आहे. आणि त्या अभंगाच्या माध्यमामधून गाथा तयार आहे. त्या गाथ्याचे अभंग आपल्या माथ्यात बसले का, आणि गाथा वाचून ज्याचा माथा सुपीक झाला तर तो या भजनामध्ये तल्लीन झाला किंवा या संसारातून मुक्त झाला म्हणण्यात हरकत नाही. शिवहार शिवहार. ही झालं गाथ्याचं पूजन, विण्याचं पूजन, परमर्श ग्रंथाचं पूजन. आता मला सांगा तुम्ही, या मृदंगाचं पूजन का करावं, कशासाठी करावं, याचं कारण काय आहे. मृदंगाचं पूजन करण्याचं कारण काय आहे. अहो, त्या मेलेल्या जनावराचं कातड आणि त्या कातड्यापासून बनलेलं मृदंग. पण याचं पूजन करण्याचं कारण जर काय असेल तर अमृत कातड्यापासून. ही कातड कसं आहे, अस्थिमांस कातड्याची, तनुभूता पंचकाची, हे पंचप्राणाचं प्रतीक. अस्थिमांस कातड्याची ह्याला जाळावं लागते, पुरावं लागते, परंतु तेच कातड उपयोगाला आले. त्या कातड्यामधून विठ्ठल विठ्ठल असा नाम आमचे मृदंगाचार्य करतात. शंकर उमय असं नाम आमचे मृदंगाचार्य करतात. म्हणून मेलेल्या कातड्यापासून काय शिका, हे जिवंत कातडे काय कामाचे. म्हणून या मेलेल्या कातड्यापासून शिकायचं काय, तर आपण देवाचं नाव घ्यायला शिकायचं. म्हणून मृदंगाची पूजा. ही झाली मृदंगाची पूजा. टाळाची पूजा का करावी, त्याचं कारण काय आहे टाळाच्या पूजा करण्याचं, तर टाळामुळे आपल्याला ताल उत्पन्न होतो. म्हणून टाळाची पूजा. या टाळ म्हणजे हाताची टाळी आहे. टाळ वाजणाऱ्या भजन करणं वाजाव आणि माझ्या बसलेल्या मायमावनी वाजणे असं नाही बरं काय. तुमच्या हाताची जी टाळी आहे ती सुद्धा टाळ आहे. म्हणजे एक ठिकाणी फार सुंदर आहे. टाळ टाळ टाळ. जन्म मृत्यू टाळ रे. त्या टाळापासून जन्म टाळायचा आहे, मृत्यू टाळायचा आहे. मृत्यूची भीती घालायचं तर अगोदर जन्म टाळायचा आहे. मृत्यू टाळ आणि जन्म टाळ म्हणलं नाही. टाळ टाळ टाळ, मृत्यू टाळ, जन्म टाळ म्हटलं आहे. जन्म मृत्यू टाळ, मृत्यू जन्म टाळ म्हटलेलं नाही. अगोदर जन्माचं नाव घेतलंय. मृत्यूची भीती घालायची झाली तर जन्म टाळावं लागते आणि याच्यासाठी टाळी वाजवावं लागते. आणि टाळी वाजल्यानं काय होते, मरण जर चुकायचं असेल तर वैज्ञानिक दृष्ट्या कोणाला जर बघितलं तर हाताचं व्हायब्रेशन होऊन शरीराचं कंपन सुरक्षित चालतो, रक्ताचं रक्तभिसरण सुरळीत चालतो आणि अटॅकचा झटका येण्याची शक्यता कमी असते. म्हणून ज्या ज्या वेळेस टाळकरी मंडळींना शिवहार म्हटल्याच्या नंतर टाळी वाजवतात त्यावेळेस
मी तुमच्या भावासारखा, मी तुमच्या लेकरासारखा. तुम्ही सर्वांनी फक्त हाताने टाळी वाजवा आणि ते यांच्या करता वाजू नका. तुम्हाला काही होऊ नये म्हणून वाजवा. शिवहार. ही टाळाचं पूजन झालं. विण्याचं पूजन का करावं? राजू महाराज सांगितले. पिंग त्याने सांगितले राजू महाराजांना. नावेकर महाराजांना सांगितले विण्याचं काम कुई नाही. त्याच्यामुळे जर काय होत असेल तर आपल्या कर्णाची शुद्धी होते. कानाला असा निर्मळ असं त्यांचा स्वर आपल्या कानात गेल्यानंतर ते अंतकरणात रुजतो. म्हणून त्या हार्मोनियमची पूजा ही झाली वेगवेगळी पूजा. आता आपला महत्वाचा मुद्दा जर काय लटलं तर ही सर्व पूजा करण्याकरता जर आपल्याला काय करावं लागेल तर पहिला जीवनामध्ये काय महत्वाचं आहे तर ते फक्त आणि फक्त गुरु. आणि आज आपण मागणीपर प्रकरणामधला याच्यामध्ये मागण्या आहेत 8. अष्टावरण आहे. संताचा महिमा वर्णन करणारा मागणीपर प्रकरणातला गेल्या आपण 6 दिवसामध्ये परिपक्व दशेला भक्तीच्या पोहोचलो का? आणि जर भक्तीच्या दशेला जर परिपक्व दशेला जर पोहोचलो असेल तर आज आपल्याला त्या काशी विश्वनाथाला मागून घ्यायचं आहे. काय मागायचे आहे? आज मागायचे आहे. साधं तुम्हाला सांगतो, आई जर कामात असेल आणि तिचं तानं बाळ जर लेकरू जर रडत असेल तर तुम्हाला सांगतो मी ते बाळ रडून रडून मागितल्याशिवाय स्तनपान होत नाही हो. मग त्या भगवान शंकराच्या आपण लेकरू आहात. त्या लेकराने त्याला मागितलं तरच मिळणार आहे. मग आजचा दिवस आहे ते कशात आहे? मागणीपर प्रकरणातला 4 चरणाचा संत शिरो मन्मथ स्वामी महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. शिवहार. खऱ्या अर्थानं आपण अभंगाला सुरुवात आत्ता करणार आहोत. टाळ आरतीचं कीर्तन म्हणजे टाळाटाळीचं नाम आहे. गेल्या 6 दिवसामध्ये आपण जे 365 दिवस परीक्षा करतो, शिक्षण शिकतो, पहिलीपासून 10वी पर्यंत असेल किंवा MBBS MD जरी असला तर 365 दिवस जे आपण क्लास लावून लाखो रुपये देऊन क्लास लावलो आणि क्लास लावून जे शिक्षण शिकवून नंतर त्याची परीक्षेचा दिवस म्हणजे हे टाळारीचा दिवस आहे. टाळाचा दिवस म्हणजे की सहसा सगळेजण काय म्हणतात टाळाटाळीचा. टाळाटाळीचा नेम आहे. आणि जर तुम्ही टाळा म्हणलो तर जन्म मृत्यू टाळ अजिबात टळत नाही. ही दिवस म्हणजे अत्यंत महत्वाचा का सांगितलो याच्यासाठी सांगितलो. म्हणून या सर्व साधनाची पूजा या दिवशी करतात. शिवहार. बघा अभंगाच्या माध्यमामधून काय सांगतात बघा संत शिरो मन्मथ स्वामी महाराज. मग मन्मथ स्वामी होते कोण? मागण्या 8 केले परंतु संत शिरो मन्मथ स्वामी ज्या वेळेस आईच्या उदरातून जन्मले त्यावेळेस त्यांचं थोडंसं चरित्र सांगणं गरजेचं आहे. कारण का त्यावेळेस त्यांना विट्टी आणि दांडू खेळण्याचा छंद होता. आणि मन्मथ हे नाव त्यांचं जन्मल्यावर पाळण्यात घुगऱ्या घालून कुर्र करून ठेवलेलं नाही. तर हे नाव नंतर कमविलेलं नाव आहे. मग यांचं पूर्वी नाव काय असेल तर त्यांचं नाव शिवराज आहे. म्हणून आपण म्हणतो मन्मथ शिवराज केले नवद परी केले कपिलाधारी परमरस्य. मन्मथ शिवराज 2 नाव आले आहेत. यांचं नाव मन्मथ नव्हतं. मन्मथ हे नाव कमिलेलं आहे आणि शिवराज हे नाव खुर्र म्हणून घुगऱ्या घालून ठेवलेलं आहे.
आणि जग मन्मथ म्हणती त्याला. अहो ज्ञानाची प्राप्ती करून घेतली त्यावेळेस मन्मथ जग म्हणायला सुरू केलं. कमिलेलं नाव आहे. तर मन्मथाचं जर चरित्र बघितलं तर संत शिरोमणी ही पदवी जर बहाल कुठं झाली असेल तर ते पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये वाळवंटामध्ये त्यांना शिरोमणी पदवी ही वारकरी संप्रदायाच्या महान अशा पंडितांनी दिलेली आहे. त्याची जर थोडीशी तुम्हाला हिस्ट्री सांगायची म्हटलं तर असं चरित्र आहे. त्यांना विट्टू दांडू खेळायचा नाद बसवराज स्वामीचं गुरु करून घेतल्याच्या नंतर मग त्यांना 8व्या वर्षी सांगितले, मन्मथा तुझं ही काम नाही, तुझं काम कोणतं आहे तर लोप पावलेल्या शिवभक्तीला उजाळा आणण्याचं काम हे तुझं आहे. म्हणून तू आता हे शाहिरी करणं, डक वाजणं, तुंतन वाजणं हे तुझं काम नाही. तू घे हातात टाळ, घाल गळ्यात विना आणि ह्या सर्व शिवभक्तांचा उद्धार करण्यासाठी तुझा जन्म आहे असं बसवराज स्वामीने सांगितल्याच्या नंतर मग मन्मथानं काय केलं, शिवकीर्तने सुरुवात केली. आणि असंच करत 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 पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेले. आणि स्नानासाठी गेल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो मी, स्नान करून त्या गाभाऱ्यामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात ज्यावेळेस मन्मथ स्वामी आगमन झालं त्यावेळेस महान अशा, महान म्हणजे मी स्वतःला महान म्हणत नाही, कीर्तनकार म्हणल्यानंतर तुम्ही मीच म्हणताल, मी नाही, मी एकदम लहान आहे. व्हावे लहान न लहान, मी लहान आहे. महान पंडिताचं तिथल्या इथल्या नाही, महान पंडिताचं तिथं कीर्तन चालू होतं. आणि कीर्तनामध्ये चालू असताना असे भगवे कपडे लिहून संत शिरो मन्मथ माऊली त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यात असं जसं प्रेक्षक आहेत ना तुम्ही तसं बसण्यासाठी गेले. गेल्याच्या नंतर महान पंडिताचं कीर्तन चालू होतं. मन्मथ स्वामी जाऊन असं एका ठिकाणी बसले. कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनाचा नियम आहे. आता जरी कोणी कसलाही जरी गायक आला ते आपलं बोलणं कटू पण सत्य. आता कितीही जरी मोठा गायक आला तर नियम आहे कीर्तनाचा, उभा टाकता येत नाही. कीर्तनाचा नियम पहिला अगोदर नियम महत्वाचा आहे. आमच्या कीर्तनामध्ये सहसा नामदेव महाराज दापकेकर यांच्या कीर्तनामध्ये माणसाला झोप का लागते, तत्वज्ञान सांगतात. आणि दुसऱ्याच्या कीर्तनात झोप का लागत नाही, हसवी. फरकच एवढा आहे. पण आपलं माय जिंदगी मधलं हसू झालंय 50 लाखाची नाणी बांधा, शेवटची आंघोळ बाहेर आहे आणि लास्टला नेऊन डंचिक डंचिक तिकडेच आहे. त्यासाठी हसायसाठी कीर्तन नाही, काहीतरी आपल्याला मनामध्ये प्रबोधन वृत्ती पालटून जाय. चित्त समाधान, चित्ताला समाधान करण्यासाठी कीर्तन. कीर्तन म्हणजे दुसरं काहीच नाही. कीर म्हणजे अंधार आणि तन म्हणजे हे देह, तन म्हणजे देहभूत. या देहातला अंधार नष्ट करायचा तर हे कीर्तनाचं माध्यम आहे. म्हणून अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुर्निमिलितं येण तस्मै श्री गुरु नमः. आणि त्याच्यासाठी निवडलेला अभंग गुरुचा आहे आणि हे गुरुच काम करतात. तस्मै श्री गुरुवे नमः. मग त्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात गेले मन्मथ स्वामी. आणि मन्मथ स्वामी असे श्रोत्यासारखं बसले. आणि बसल्याच्या नंतर त्या महान अशा कीर्तनकाराला थोडासा अंगावर भगव बघून त्याच्या मनामध्ये थोडासा अहंकार निर्माण झाला. काय निर्माण झाला, अहंकार निर्माण झाला. आणि अहंकार निर्माण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस मधली आपली शंकरुमाई चाल वीरशैव संप्रदायाची आणि संप्रदायामध्ये ज्यावेळेस ठोपा रुक्माई ज्यावेळेस होते, मधली चाल ज्यावेळेस होते त्यावेळेस मधलं चाल देण्यात आपल्या आधी संप्रदायात आहे तिथे बी आहे. आणि त्या चालीच्या वेळेस त्या कीर्तनकाराला थोडासा गर्व आला आणि त्यांना सांगितलं, आता आलेला जो भगवा आहे त्यांना पुढी चाल म्हणून द्या आणि पाठीमाग चाल कुठल्या तरी आता समजा शैलजात आहे म्हणून द्या. उदाहरण मन्मथाला आता आलेला जो भगवा आहे त्या भगव्याला उजव्या हाताकडे उभा करून चाल म्हणावं असं त्या महान पंडिताचं म्हणणं होतं. मन्मथाला कोड पडलं. मन्मथ स्वामीचं आपण मन्मथाचं चरित्र सांगाल तुम्हाला, दुसरं काहीच नाही बरं काय. मन्मथाला कोड पडलं. आता म्हणाव उभा टाकून जर चाल म्हणावं तर या संप्रदायाच्या नियमामध्ये बसलेल्या माणसानं उठून चाल, संगीत विशारत नाही. आयुष्य 80 वर्ष पेटी वाजण्यात जाऊ द्या, जर बसलेला असतं उठून चाल म्हणू शकत नाही. पण आपलं जग उलटे चालले आपण काय करतो, एखादी महान माणसाला म्हणा चाल ती उलट आहे. म्हणून आपल्याला त्या
भगवान शंकरापासून जी आपण मागणी मागितली ती मागणी न मिळण्याचं कारण जर काय असेल तर आपलं वर्मच चुकले या वर्म फेरा पडे, आपल्याला फेरा पडला. मग त्यानंतर मनमताला कोडं पडलं की आता चाल म्हणावं संप्रदायाच्या नियमात नाही. बसलेल्या माणसानं उठून म्हणत नाही. मग संप्रदायाचा अपमान आणि नाही म्हणावं महान असा वक्ता, ज्यांना वेद शास्त्र पाठ असणारा असा वक्ता तिथं कीर्तन करतोय आणि त्या कीर्तनकारानं सांगितलं की आत्ता आलेल्या भगव्याने येऊन चाल म्हणावं, न म्हणावं तर त्या कीर्तनकाराचा अपमान. इकडून हिर इकडून आड असा मनमत सापडला, त्यातही मार्ग काढला तो मनमत, म्हणून नाव कमीला मनमत. नाव ठेवलं होतं शिवराज आईनं, परंतु कमीचं नाव काय असेल तर मनमत आहे. ही किमिया केली. कोणती किमिया केली? पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं. आता या दोन्ही संकटातून काढणारा जर कोण असतील तर पांडुरंग परमात्मा तूच आहेस. आता या संकटातून जर काढायचं असेल तर तुझ्याशिवाय मग आता या ठिकाणी कोणीच नाही. म्हणून अंतकरणातून त्या पांडुरंग परमात्म्याचं नाम घेतलं, नाम स्मरण केलं. आणि पांडुरंग परमात्म्याचं नाम स्मरण करणं म्हणजे भगवान शिवाचंच नाव आहे आणि भगवान शिवाचं नाम स्मरण करणं म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. कारण का? भिवरीचे तीर अत्यंत पवित्र वचे अहोरात्र पांडुरंग युगे 28 उभा तप करी मस्तकी तो धरी शिवलिंग. पांडुरंगाची जरी पूजा केली तर शिवलिंगाची पूजा आहे आणि शिवलिंगाची पूजा केली तरी पांडुरंगाची पूजा आहे. अंतकरणामध्ये पांडुरंग परमात्म्याला त्या शिवाला साठविलं. आता म्हणजे ही जी वेळ आहे तू वेळ हे कोण्याही पद्धतीनं काढा देवा म्हटलं. आणि काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण. काया अर्पण केले, वाचा अर्पण केले आणि आपलं मन सुद्धा त्या पांडुरंग परमात्म्याला अर्पण केले. त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याला जनाबाईच्या गौऱ्यामध्ये होऊ दे. जनाबाईच्या गौऱ्यात विठ्ठल नाव. मग ते पांडुरंग परमात्म्यानं प्रसन्न झाले आणि त्या जे पांडुरंग परमात्म्याच्या जे मेन चौकटीवरचा जो दगडाचा गणपती आहे त्या गणपतीमधून लखासा प्रकाश झाला वीज चमकल्यासारखं. आणि त्यातला प्रकाश येऊन कीर्तनकाराच्या उजव्या साईडला प्रकाश थांबला, फक्त वीज चमकल्यासारखं. आणि मग आमची ताई डाव्या साईडला धावून कीर्तनाच्या त्यावेळेस मालकंश म्हणायचा जो राग आहे त्यावेळेस मालकंश राग त्या चौकटीमधल्या गणपतीनं मनमत तिथंच फक्त मनमताच्या आज्ञेनं मनमताच्या तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे त्या पद्धतीने त्या गणपतीनं चाल मालकंश राग म्हणला. म्हणून त्या ठिकाणी आमच्या मनमत स्वामी महाराजा सब संतों का राजा कैलास महाराजांनी सांगून गेले. सब संतों का राजा शिरोमणी ही जी पदवी कुठे मिळाली असेल तर त्या पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये. म्हणून एक वेळेस ज्या संताचं ज्या ग्रंथाचं ज्या गाथ्याचं पूजन केलं ती गाथा मनमताची, ते ग्रंथ मनमताचा. म्हणून एक वेळेस मनमताचा जयघोष करणं महत्वाचं आहे. संत स्वामी महाराज की जय. राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय. असं हे मनमताचं चरित्र आहे. आता आपण एकच घंट्यामध्ये पूर्ण 4 चरण सोडायचे आहे. हे थोडं मनमताचं चरित्र सांगितलं तर या टाळारतीच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे संत श्रेष्ठ मनमत स्वामी महाराज यांचा 4 चरणाचा आणि 4 चरणाच्या माध्यमाच्या अभंगातून काय सांगतात बघा. तर काय सांगतात? पहिलं मागणी मागतात ती गुरु, दुसरी मागणी मागतात लिंग आणि तिसरी मागणी मागतात जंगम. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. कितीही जरी जन्मतलास जन्म मरणाचं दुःख सहन करायला आम्ही तयार आहोत. पण एकच मागणी आहे. आपली मागणी कसं? पोरग शिकून घरी बसले, कधी नोकरी लागत, कधी पास. जर देवाच्या पाया पडून जर नोकरी जर लेकराला लागत असेल तर माळावर गुरं वळणाऱ्या पोराला सुद्धा नोकरी लागावं. नोकरी लागण्याकरता शिक्षण तसलं घेतलं पाहिजे.
आणि शिक्षण घेतल्यास नोकरी लागणारच, त्यात काही शंका नाही. पण आपली मागणी चुकली. आपली मागणी मन्मथानं मागितलं गुरुची सेवा, लिंगाची सेवा आणि जंगमाची सेवा. आणि ही मागणी आपल्याला जर द्यायचं असेल तर मला कितीही जन्म दिला तरी चालेल. जन्माचं दुःख साधारण नाही माय. जन्म म्हणजे ज्यावेळेस आईच्या उदरामध्ये राहतो त्यावेळेस आईच्या जे शरीरामध्ये जे खाऊन जे घाण तयार जाते त्या घाणाचं सगळं त्या लेकराच्या पोटामध्ये जाते. ही जन्माचं दुःख आहे. आणि ज्यावेळेस आईच्या उदरातून बाहेर येतो त्यावेळेस हात जोडून ज्यावेळेस बाहेर येतो ना त्यावेळेस नाळ चिपकून आपल्याकडे ते त्रास भयंकर होतो, भयंकर. हे जन्माचं दुःख आहे. गर्भवास प्रिया मोठा माझा जावाची गंगा, माझा जावाची गंगा, माझा जावाची गंगा. गर्भवास प्रिया मोठा माझा जावाची गंगा, माझा जावाची गंगा, माझा जावाची गंगा. गर्भवास प्रिय मोठा मज द्यावा निळकंठा. गर्भवास प्रिय मोठा आहे परंतु त्या गर्भवासाचं दुःख भयंकर आहे. आणि तेवढं दुःख करून बी आम्हाला जन्म द्या, परंतु कशासाठी द्या तर गुरुची सेवा, लिंगाची सेवा आणि जंगमाची सेवा करण्याकरता ते सुद्धा दुःख आम्ही सहन करायला तयार आहोत. म्हणून अभंगाच्या प्रथम चरणात मागिनी मागितली आहे. गुरुवाणी लिंगाची नावाची सेवा, गुरुवाणी लिंगाची सेवा, गुरु आणि लिंग जंगमाची सेवा. हो गुरु आणि लिंग जंगमाची सेवा, येई मज देवा जन्मोजन्मी, येई मज देवा जन्मोजन्मी. कितीही जन्माचं दुःख सहन करायला तयार आहोत, फक्त आम्हाला काय द्या तर गुरुची सेवा, लिंगाची सेवा, जंगमाची सेवा. गुरुचीच सेवा का मागितली? गुरुची सेवा का मागितली? या भारत देशामध्ये एकूण संप्रदाय चालतात 18 आणि 18ही संप्रदायानं गुरु मान्य केलं आहे. मित्र म्हणतो गुरुची सेवा का मागितली तर गुरु हे देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून फार सुंदर सांगितलंय, गुरुदेवाचा ही देव कळो येता अनुभव. गुरुदेवाचा ही देवा
गुरुदेवाचाही देव कळू येता अनुभव, गुरुदेवाचाही देव कळू येता अनुभव. गुरु काय आहे तर देवाचा देव आहे म्हणून गुरुची सेवा मागितली. गुरुची सेवा का मागितली असेल तर तुम्हाला सांगतो मी, गुरु शिवाय आपल्या या देहाला अजिबात किंमत नाही. कारण का, अहो ज्या महादेवाचं नावाचा जर उच्चार जर करायला कोण शिकत असतील तर ते गुरु आहेत. गुरु आणि गुरुने सांगितलं बघा, त्या भगवान शिवाचं जे नाव आहे, पांडुरंग परमेश्वराचं जे नाव आहे, त्यांच्या मंत्राचा जो जप करायला जर कोण देतात तर ते गुरु असतात. म्हणून सेवा काय करा, गुरुची करा. आणि ही सेवा द्यायचं तर आम्हाला काय करा, जन्म द्या. आणि मागणी जास्त नाही, इतुकीशी माग, इतके दे घातवामा मग सुखे घाली जन्मा. आणि जर गुरुची सेवा द्यायचं तर सुखानं जन्माला घाला, असं मन्मथ स्वामी या पहिल्या चरणात म्हटलेलं आहे. मग गुरु कसा, आपण भाग्यवंत आहात, आपण पुण्यवंत आहात. का तर राष्ट्रसंतांच्या सानिध्यामध्ये आपला जन्म आहे. आपण मन्मथाला पाहिलं नाही, संत ज्ञानेश्वराला पाहिलं नाही, संत तुकारामाला पाहिलं नाही, लक्ष्मण महाराजाला पाहिलं नाही, या संताला आपण पाहिलं नाही. तर आपण पाहिलेला जर संत कोणता असेल, आपण पाहिलेला जर गुरु कोणता असेल तर राष्ट्रसंत गुरु माऊली आपण पाहिलेला आहे. आणि या गुरुच्या सानिध्यामध्ये जन्म. आणि या गुरुनं काय करते तर त्या गुरु माऊलीचा जन्म साधारण झालेला नाही. अहो ज्यांनी काहीतरी या शिवभक्ताचं उदाहरण करण्यासाठी त्यांना तर अफाट तकलीफ सहन करावं लागली. माझ्या माऊलीचा ज्यावेळेस पार्वती मातेच्या उदरात ज्यावेळेस गर्भ राहिला त्यावेळेस गर्भाची वाढ होत नव्हती. मडिवाळ शिवाचार्याचं दर्शन करून पार्वती मातेनं, जे राष्ट्रसंतांची आई पार्वती माता, मडिवाळ शिवाचार्य गुरुमाऊलीचं दर्शन केली. आणि अप्पा माझ्या पोटामधलं बाळ वाढत बी नाही आणि काहीच होत नाही, याची जाणीव सुद्धा होत नाही. आणि ही काय आहे हे प्रकार, तर त्यावेळेस मडिवाळ शिवाचार्य महाराजांना सांगितले, म्हणजे गुरु राष्ट्रसंत सद्गुरु श्रीलिंग शिवाचार्यचे गुरु महाराज मडिवाळ शिवाचार्य महाराज त्यांना सांगितले, माता तुझ्या उदरामध्ये बाळ आहे आणि मुलाचा पिंड आहे, परंतु त्याचं एकच कारण आहे न वाढण्याकरता. तर तो काय असेल, गुरुदेव पुस्तकामध्ये आहे, गुरुदेव पुस्तक वाचा, मंगलदेताईने लिहिलेलं गुरुदेव पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये सगळं आहे. त्याचं कारण जर काय असेल तर तो गुरु, तो जो पुत्र आहे तो महान असा तपस्वी पुत्र आहे. आणि त्या जर पुत्राची वाढ होऊन जर या जगाच्या कल्याणात जर त्याला जर अवतार घेऊ द्यायचा असेल तर तुला एकच कार्य करावं. ते कोणतं कार्य आहे तर हे पुत्र जन्मल्याच्या नंतर 1 वर्षाच्या आत किंवा 1 वर्षापर्यंत ज्यावेळेस आईचं दूध तुटलं त्यावेळेस तुला या मठाला अर्पण करावं लागेल. म्हणल्याच्या नंतर त्या बाळाचा वाढ झाला, माझ्या राष्ट्रसंतांचा वाढ झाला आईच्या उदरामध्ये. आणि वाढ होऊन ते ज्यावेळेस त्या गुरुच्या सानिध्यात गेले होते त्यावेळेस काही काळ गेला होता. आणि त्यानंतर 9 महिने 9 दिवस पूर्ण होऊन बाळ ज्यावेळेस जन्म झाला त्या काळाचा बाळाचा गर्भ राहिला जर टाइम जर बघितलं तर 36 महिने 6 तास झाले होते बाळाचा गर्भ आईच्या उदरात राहून. 36 महिने 6 घंट्याच्या नंतर पार्वती मातेच्या उदरामधून ते शिवलिंगा बाळ या पृथ्वीत आलं. आणि जगाच्या कल्याणा संताच्या होती देह कष्ट विधी परोपकारी. तसं त्याने MBBS पदवी घेऊन सुद्धा त्यांचा देह कष्ट केला. कशासाठी? या जगाच्या कल्याणासाठी. आणि त्या अशा महान विभूतीचा जन्म झाला. राष्ट्रसंत आणि त्यांनी माहिती दिली आपल्याला की लिंगाची. त्यांनी सांगितलं गुरु आपल्याला मिळाला आणि गुरुनं सांगितलं मग लिंग. मग त्या लिंगाची माहिती दिली. आणि लिंग का तर या लिंगाची पूजा म्हणजे एका वाण्याच्या माणसानं करावाची नाही, कुठल्या जंगमाचा करावा नाही, कुठल्याही जातीच्या माणसाला लिंगाची पूजा करता येते. प्रमाणासहित सांगतो, लिंग पूजन सर्वासी ब्रह्मा विष्णू त्या रुद्रासी. ब्रह्मदेवानं लिंगपूजा केला, विष्णूनं लिंगपूजा केला, रुद्रानं लिंगपूजा केला. म्हणून त्या गुरुची सेवा झाल्यानंतर लिंगाची सेवा घडो.
आणि गुरु लिंग जंगम, जंगमाची सेवा केली तरी लिंगाचीच सेवा आहे, गुरुची सेवा केली तरी लिंगाचीच सेवा केली आहे, आणि लिंगाची सेवा केली तरी ही गुरुलिंग जंगमाची सेवा आहे. ही अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं आहे. आणि लिंग म्हणजे तुम्ही साधारण विचार करा, प्रत्येक माणसाचं, मी कुणाच्या जातीचं म्हणत नाही, प्रत्येक मानवाचं जर मस्तक जर कसं असेल तर कसं आहे महाराज? लिंगमय आहे, लिंगमय. मग त्या ठिकाणी आता तुमची माफी मागून मागतो, मी लिंगायताचा असलो, कुणी जंगमाचा असेल, कुणी मराठाचा असेल, कुणी यल्माचा असेल, ही फक्त ज्येष्ठाच्या कर्मानुसार जाती पडलेल्या आहेत. मानवाचा धर्म हाची महालाभ, उपाय सुलभ सापडला. मानवाचाच धर्म खरा आहे, मानवाचा जन्म श्रेष्ठ आहे, आणि कुठल्याही जरी जातीचा माणूस असतो तो मानव आहे. म्हणून प्रत्येकाचं मस्तक हे लिंगमय आहे. अहो, लिंगाची पूजा म्हणजे आपल्या मस्तकाची पूजा आहे, ही गुरुनं सांगून दिले. म्हणून एक तुम्हाला सांगतो, कुठल्याही जरी समाजाचा माणसाचा देहांत झाला आणि देहांत झाल्याच्या नंतर त्यांचे जे वारसदार आहेत त्यांनी ते समाधीचं बांधकाम करतात, जस्तीच्या ह्याच्याप्रमाणे, जस्तीच्या हौसाप्रमाणे आहे. बरं का, समाधी ज्यावेळेस आपल्या शेतामध्ये बांधली, त्या समाधीच्या ठिकाणी त्या समाधीवर जरी माझं वडील जरी वारले, म्हणजे माय जरी मेली, माझी बहीण जरी मेली, मी जरी मेलो, तर म्हणजे जे काही वारसदार आहेत, प्रत्येकाची जी वारसदार आहे, समाधी बांधल्या तर समाधीच्या स्थळावर एखाद्या माहेश्वर मूर्ती आपल्याला बोलून घेऊन स्थापना जर कशाची करत असतील तर ते लिंगाची स्थापना आहे. म्हणूनच गुरु आणि लिंग ही सेवा देण्याकरता माझा जन्म द्या. आणि जंगम म्हणजे ही लिंगाचं स्वरूप आहे, गुरुचं स्वरूप आहे. म्हणून गुरु लिंग जंगमाची सेवा देई मज जन्म देवा जन्मजन्मी. आणि एवढंच नसून तर यांची सेवा करण्यासाठी काय पाहिजे? अलंकार पाहिजेत. हो, अलंकाराशिवाय सेवा नाही. साधन पाहिजे, साहित्य पाहिजे. तर कोणतं साहित्य आहे? रुद्राक्ष. रुद्राक्षाचा रुद्राक्षाच्या माळा भस्मलाऊ भाळी हिची चंद्रमुळी दे मज. आता कीर्तन थोडं आटोपत घ्यायचे. जर पुढच्या वर्षी जर तुम्हाला योग्य वाटलं, जर मला जर बोलिला, तर मी येऊन अजून कीर्तन करण्याचा प्रयत्न करतो. कारण का, वेळीची मर्यादा आहे, भूक लागली आहे, मला बोलायला काय लागले. मी बी पण इमानदारीने तुमची शपथ मी जेवलो नाही. खरं सांगायचं म्हणजे मी सुद्धा जेवलो नाही. कारण का, मला तुम्हाला खरं सांगतो, कुठेही भजन असू द्या, संप्रदायाचं भजन असू द्या, शिवसंप्रदाय असू द्या, वारकरी संप्रदाय असू द्या, नवे नवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं जरी समजा गाणे जर असतील, तर संगीत आमच्या कानामध्ये आम्हाला ते संगीत प्रिय आहे. अन्नापेक्षा प्रिय आहे संगीत. म्हणून मी 2-2 वाद्य करून आमच्या आंबेडकर चौकामध्ये सुद्धा थांबतो. कारण का, तर संगीताची आवड आहे, भूकच लागत नाही. एक दिवस असा प्रसंग येतो की आम्ही शिवभजन केल्यास नंतर तिथं एकादश राहते, कुठे काही राहते, तिथे जातो. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र लय आठविता महागणे पुण्य राशी नमस्कार माझा गुरु नान्याच्या पुंडलिक परमसुखदम केवल ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वं मच्छादि लक्षणं एकं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं नमामि. अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुर्निमित्तेन तस्मै श्री गुरुवे नमः. एकच आहे, दोन्ही सारिखे बदल काहीच नाही. आता ऑर्डर आली की थोड्या वेळामध्ये कीर्तन करायचंय. अभंगाचं कितीही जरी बोललं तर संतचं अभंगाचं एक दिवसभर जरी बोललं तरी माझ्यासारख्या पामरानं या अभंगाचं चिंतन करणं अशक्य गोष्ट आहे. उगं मोठं मोठं सांगत आहे. आता 2 चरण जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न. म्हणून अभंगाचं दुसरं चरण
दुसरे चरण घेतलं आहे त्यामुळे काय सांगितलं, रुद्राक्षाच्या माळा भस्म लावो भाळे आणि हे अलंकार मला द्या. ही का तर खरा जर अलंकार जर आपला कोणता असेल, माळकऱ्याचा खरा अलंकार खरी बोरमाळ. खरी बोरमाळ जर वैष्णव संप्रदायाची कोणती असेल तर तो काय कपूल भवन घालतात बघा, तुळशीची माळ. अहो हे अलंकार आहे आपला. आणि वैष्णव शिव संप्रदायाचा खरा अलंकार म्हणजे रुद्राक्षाचे. ज्या वेळेस महादेवाला दुःख झालं आणि महादेवाला दुःख होऊन ज्यावेळेस नयनातून ज्यावेळेस अश्रू पडले, अश्रू पडल्याच्या नंतर तिथून वृक्ष तयार झालं आणि वृक्ष तयार झाल्यानंतर त्या वृक्षाचं नाव आहे रुद्राक्षाचं वृक्ष. आणि ते वृक्षाचं एक एक बी 108 महिने आपल्या गळ्यामध्ये त्याचं नाव आहे रुद्राक्ष. आणि या रुद्राक्षाची माहिती सांगायचं म्हणतं, या रुद्राक्षाचं पाणी आपल्या शरीरावर पडलं तर आपल्याला कुठला रोग बाधा होत नाही असं शास्त्राचं म्हणजे वैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून सांगितलं आहे. म्हणून रुद्राक्षाच्या माळा भस्म लावो भाळे. इकडे आपण उगा भेद करत आहोत. तुळशी हरगळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, रुद्राक्षाच्या माळा भस्म लावो भाळी हेची चंद्रमुळी देई मज. काही नाही आपण उगा म्हणतो, इकडे काय म्हणतो, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी. कोण आहेत साधनी? काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार हे साधीनं जर सुख पाहिजे असेल तर पांडुरंग परमात्म्याचं रूप या नयनानं पाहिलं पाहिजे. काम क्रोध मद मच्छर दंभ अहंकार हे 6 चोर जर आपल्या शरीरामधून नाहीचे करायचे असतील तर भगवान शिवाचं रूप आपल्या नयनानं पाहिलं पाहिजे. रूपचा गुण सुंदर नाम शोभे श्रीशंकर, माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन. आणि भुवन केला फक्त बजरंग बलीनं, छाती फाडली राम सीता आतमध्ये दाखवली. म्हणून माझे हृदय भुवन करा आपले सिंहासन. म्हणून आपण काय करू, आता मी काहीच करत नाही, ऑर्डर आलेली आहे. म्हणून आपण काय करत 15 मिनिटात कीर्तन संपवायचे आहे. अभंगाचा भावार्थ एवढ्या वेळात होत नाही, होत नाही, होत नाही. मग आपण एक वेळेस या काशी विश्वनाथाच्या तिथल्या वाराणसीच्या काशी विश्वनाथाच्या महादेवाला, आमच्याही काशी विश्वनाथची तुमची स्थापना आहे आणि तुम्ही इथे यावं. कारण का तर परमर्शात लिहिलं आहे, ज्या ठिकाणी माझ्या नामाचा उच्चार आहे, ज्या ठिकाणी माझ्या नामाचं भजन होते त्याच ठिकाणी मला करमत आहे. म्हणून पार्वती मातेला भगवान शिव सांगतात, कैलासामध्ये मला करमत नाही तर मला कुठं करमत आहे, तर या ज्या ठिकाणी माझ्या नामाचा उच्चार आहे त्याच ठिकाणी माझं मन लागते, मला इथं तुझ्यापाशी बसून जमत नाही. म्हणून भगवान शिव तिथं पार्वती मातेला तिला सोडून द्यावं आणि आपल्याकडे पळत यावं. म्हणून एक वेळेस काय करायचं, फक्त पहिला सुरू सांगितलं बघा, कोण सांगितलं, पहिल्या जी किरण अमोल महाराज लांडगे बनवसकर त्यांना काय सांगितलं, अष्टप्रहरा माझी नावाविना व्यर्थ, नावाविना 8 प्रहर व्यर्थ केले. पहिल्या दिवशी सांगितले. दुसऱ्या दिवशी काय सांगितले, आता मी कोणाची नजरीचा आस, राजू महाराज लाळीकर अमुता विश्वास तुझे पाय विश्वासानं बोलवायचे आहे. तिसऱ्या दिवशी काय सांगितले, तिसऱ्या दिवशी कोणाचं कीर्तन संगीतात आहे बेंद्रीकर त्यांना काय सांगितले, तया भावे शरण जावे सदा वाचे नाम घ्यावे, करी दिनावरी कृपा, देवा आमच्यावर कृपा करा, तुम्ही कैलासातून इथं या. म्हणून टाळी वाजवा लागते. बरोबर आहे का? तिसऱ्या दिवशी कीर्तन झालं. चौथ्या दिवशी कीर्तन कोणाचं कीर्तन, चौथ्या दिवशी कपिल महाराज कैलास महाराज सांगितलं, जन्म आली तू करीबा सोहित दारा पुत्र वित्त नोये कामा. बायको कामाला येत नाही, पुत्र कामाला येत नाही, वित्त कामाला येत नाही, कामाला येते फक्त भगवान काशी विश्वनाथचं नाव कामाला येते आणि ते शिकावं फक्त गुरुकडून. म्हणून गुरु आणि लिंग. चौथ्या दिवशी. 5व्या दिवशी कोण केलं कीर्तन, स्वातीताई पंचित्ते त्यांनी काय सर्वाभूती धया लक्ष्या माझी एक आहे ते दांभिक घरोघरी. अहो इथं कीर्तन करायला दांभिक म्हणजे वाईट माणूस आहे ते दांभिक घरोघरी. एखादी दारू पिणारा माणूस असेल आणि त्यानं जर लोळत जर असला आणि आता सोडून देऊन जर परमार्थाला लागला तर आपले समान समजतात काल काय केलं, म्हणजे तुला अजून तेच करावं का. त्याचं नाव दांभिक, त्याचं नाव काय आहे, दांभिक आहे. म्हणून सर्वाभूती दया, त्याच्यावर दया करा. सर्वाभूती दया लक्ष्या माझी एक आहे ते दांभिक घरोघरी. घरोघरी दांभिक आहे. हे कितव्या दिवशी कीर्तन झालं, 5व्या दिवशी. आणि काल 6व्या दिवशीचं कीर्तन कोण केलं, तानाजी पाटील, आमच्या पाटलाचे बंधू तानाजी पाटील थोटवाडीकर यांनी कीर्तन केले. शिवपाठातला आपण घेते हो, लभ्य हा लाभ नरदेह ऐसा लाभला तो कैसा गमविता. फक्त एकच करा, पुढच्या वर्षी पहिल्या दिवशी काय केले आम्हाला महाराजांनी एवढं जर ध्यान ठेवलं तुमच्या जीवाचं सोडून राहील का ध्यानात.
जेवलेलं ध्यान राहणार गेले काल पुरी खाल्लं की काय हे कसं ध्यान राहील म्हणून सर्वांनी एक वेळेस अष्टप्रहरा माझी नामाविना व्यर्थ नामावून हे 8 प्रहर दिवस रात्रीचे प्रहर मिळून 8 आहेत आणि आजचं कीर्तन तुम्हाला विशेष सांगतो ही कीर्तन तुमचं मी विनाकारण म्हणून मन दुखवत नाही परंतु ही कीर्तन जे आहे उत्तर प्रहरामध्ये कीर्तन आहे कारण का ते उपांत्य दिवस आहे ही आता आपण चालू मध्येच करायला ही कीर्तन खरं नियमानं 3 पासून ते 6 पर्यंत कीर्तन असते मी माफी मागून मागतो कान धरून मागतो. मला बोलत आहे बरोबर आहे की नाही महाराज पण ही कीर्तन आताच आहे अष्टप्रहर त्याच्यामधला एक शेवटचा जे प्रहर आहे सायंकाळचा प्रहर त्या प्रहर कीर्तन असते आणि हे प्रहर वाया घालू नका नामाविना व्यर्थ केले तर आता आपण नाम घेऊन भगवान शिवाला या ठिकाणी बोलले शंकर उमा नाव कसं घ्यावं माय का नाव घ्यायचं शंकर असं नाही येत नाही देव इथं तर नाव कसं घेतलं पाहिजे हे नाव जीवन कशाला आहे भजमन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ माधवा भजमन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ माधवा भजमन शंकर सदा शिवा पार्वती वल्लभ मला महादेव दिसला तुम्हाला दिसला की नाही दिसला दिसावं लागते गौरवी समोर पाठीमाग माणसे आणणे प्रतीक्षा पूर्वानी लिंगा जंगमा पूर्वानी लिंगा Guru
गुरु आणि लिंग जंगमाची सेवा दे मज देवा जन्मजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्मला ओभाळी हिची चंद्रमोळी दे मज तीर्थाने प्रसाद मंत्र जडाक्षर घ्यावे उमावर जन्मोजन्मी रुद्राक्षाच्या माळा भस्मला ओभाळी हिची चंद्रमोळी दे मज. अभंगाचा पूर्वार्थ संपलेला आहे. माझ्या अल्पाशा मतीला जसं जमल तसं अभंगाचा पूर्वार्थ म्हणजे 2 चरण सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उरलेले 2 चरण आहेत. 2 चरणाचा सुद्धा पूर्ण भावार्थ झाला असं मला वाटत नाही. वेळेच्या अभावी आपण जसं जमल तसं केलेला अभंगाचा भावार्थ झाला म्हणण्यास हरकत नाही. आता उत्तरार्ध अवघ्या 2 चरणाचा उत्तरार्धाचा भावार्थ माझ्या बुद्धीला जसं झेपल तसं 15 म्हणजे 15 पावणे 16 लास्ट 16वा मिनिट उजळू देणार नाही. हे 100% सत्य आहे. 15 मिनिटांमध्ये उत्तरार्ध करण्याचा प्रयत्न. तर पूर्वार्धामध्ये काय सांगितले बघा मन्मथ स्वामीनं की गुरु लिंग जंगम यांची जर सेवा आम्हाला जर प्रत्येक जन्मात घडायचा असेल तर तुम्हाला कोणता जन्म द्यायचा.
आता दुसऱ्या जन्मात हे भरपूर सांगायचं होतं. दुसऱ्या मानवाच्या जन्माशिवाय दुसऱ्या जन्मात ह्या 3 वस्तूंची सेवा करता येत नाही. मग ते म्हशीचा असो, गाढवाचा असो, सपाचा असो, पालीचा असो, कोणाचा ह्याचं विश्लेषण करायचं होतं, परंतु आता वेळ कमी आहे. मग जन्म द्या तर या तिघाची सेवा करण्याचा यावं मला, म्हणून तो जन्म पाहिजे. मग ऑटोमॅटिकच माणसाचा जन्म देवाला द्यावंच लागते. या अभंगाचं पहिलं चरण सांगितलं आहे. का द्यायचं तर त्या अलंकारांना द्या. जसं स्त्रियाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र हे अलंकार सगळ्या सोन्यामध्ये श्रेष्ठ आहे, तसं या गळ्यामध्ये जर आपलं मंगळसूत्र कशात असेल तर लिंग हे आपलं मंगळसूत्र आहे. ते मंगळसूत्र हे अलंकार गुरु लिंग रुद्राक्षाच्या माळा भस्म लावू बाळी. कपाळावर भस्म आणि बोरमाळ जे आहे ते बोरमाळ म्हणजे आपलं रुद्राक्षाची माळ गळ्यात घालायचं, ते सुद्धा आम्हाला द्या. रुद्राक्षाची माळा भस्मनवबाळी हिची चंद्रमोळी मध्ये एवढंच द्या. आणि हे अलंकार घालूनच आम्हाला भस्म हे अलंकार लावूनच रुद्राक्षाची माळ गळ्यात घालूनच आपल्याला गुरुची सेवा, लिंगाची सेवा आणि जंगमाची सेवा करता यावं. ही एवढ्या किती मागण्या झाल्या या ठिकाणी. गुरुलिंग, जंगम, रुद्राक्ष आणि भस्म या 2 चरणामध्ये 5 आवरण, अष्टावरणापैकी 5 आवरण मागितले आहेत. आता पुढे राहिलेले जे 3 आवरण आहेत ते पुढे सोडण्याचा प्रयत्न. शिवहार शिवहार म्हणून काय म्हणतात बघा, अभंगाचं 3रं चरण. तीर्थानी प्रसाद मंत्र षडाक्षरा तीर्थानी प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावे मावर जन्मोजन्मी. आता तीर्थ, प्रसाद आणि मंत्र पहिलं 5 मागण्या, अष्टावरणापैकी 5 मागण्या मागितल्या. आता ह्याच्यामध्ये 3 आहेत बघा, तीर्थ, प्रसाद आणि मंत्र. मग तीर्थ कशाला म्हणावं? तीर्थ म्हणजे कशाला? अहो काशीचं तीर्थ हे मेल्यावर मुक्ती द्यायचं तीर्थ आहे. परमेश्वर सांगितलं आहे काशी तीर्थ मेल्यावर जर बुडवलं तर मुक्ती देते म्हण. परंतु हे नामाचं जे तीर्थ आहे, इष्टलिंगाचं जे तीर्थ आहे, ते तीर्थ जिवंतपणे मुक्ती देते. ही तीर्थ घ्या. तीर्थ आणि प्रसाद. तीर्थ म्हणजे कशाला म्हणावं? इष्टलिंग हातावर धरायचं, हातावर धरून पूजा कशी करावं हेच कळलं नाही. तीर्थ म्हणजे दुसरं काही नाही. गुरु पादोदक, लिंग पादोदक, जंगम पादोदक. पादोदक म्हणजे तीर्थाला म्हटलेलं आहे. आपण ज्यावेळेस लिंगावर पाणी घालतो, पाणी घातल्यानंतर जे काय मंत्र करून दिला ते मंत्र म्हणा. आणि मंत्र झाल्यानंतर त्या लिंगावरचं जे पाणी असते त्याला नंतर साफ करून घेतल्याच्या नंतर अजून दुसऱ्या लिंग हातावर ठेवा. आणि ह्या बोटानं गुरु पादोदक, लिंग पादोदक आणि जंगम पादोदक म्हणून हे इष्टलिंग इथं पुढच्या शेंड्यावर ठेवायचा आणि ही तीर्थ घ्यायचं. ही तीर्थ घ्या. आणि ह्या तीर्थानं काय होतं तुमचं तर जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. ही तीर्थ. तीर्थ आणि प्रसाद. प्रसाद कोणता? अहो हे उद्या नुकती खाणार आहोत ते पोटाचा प्रसाद आहे. ज्ञानरूपी प्रसाद. प्रसाद म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञानाचा प्रसाद प्राप्त. उद्या प्रसादाच्या कीर्तनामध्ये सविस्तर अशी माहिती होणार आहे. या संप्रदायाचं बघा तुम्ही सांगतो, गुरु महाराज गुरु सुरुवात आणि गुरु प्रसादाची थोडी याच्यापासून शेवट. म्हणजे म्हणूनच आपण निवडला गुरु शिवाय मार्गच नाही. एकच मार्ग निका आहे आणि ते संतानच मार्ग आहे. मार्ग निका मनमत मारी तसे हाका. कोणतेही हाका आहे. गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज देवा जन्मोजन्मी. दुसरं काहीच करू नको. पशुपतीनाथाचं व्रत करायची गरज नाही. वैभव लक्ष्मीची पोथी वाचवायची गरज नाही. वैभव लक्ष्मीची जर पोथी जर घरात वाचून जर पैसे जर साचत असतील तर काय कवे कैलास महात्मा बसवण्याला करायची गरज लागली नसती. वैभव लक्ष्मीच्या पोतीनं पैसे येत नाहीत. काम करावं लागते. काम केल्यावरच पैशाची प्राप्ती होते. हे सगळं काही बेकार आहे. एका बाईनं वैभव लक्ष्मीची पोथी वाचावं, 4 सवासिन्या आणावं, तिच्या वटीत घालावं, तिनं 4 सवासिन्या 4 चोक 16 करावं, 16 चोक 64, 64 चोक. एवढ्या वैभव लक्ष्मीच्या पोटा जनरल वायाचं गिरायक, परत साखरेचं गिरायक, वासगान बताशाचं गिरायक. बताशा तर काही चांगलं आहे का? 3 वर्षाखालची बताशी, खावटणामध्ये मूळ जाऊन बसलेली बताशी,
त्या प्रसादाचा प्रसाद ही प्रसाद नाही. प्रसाद जर कोणता असेल तर ते प्रसाद म्हणजे ज्ञान हे प्रसाद आहे. आणि ते ज्ञान कुणाकडून मिळते तर ह्या पहिल्या चरणात गुरु आणि लिंग जंगमाचे ह्या तिघाची सेवा केल्यावरच ते ज्ञानाचा प्रसाद मिळणार आहे. पहिलं गुरु करून घ्यावं लागते. म्हणून तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर घ्यावे उमावर जन्मजन्मी. प्रत्येक जन्मामध्ये आम्हाला तीर्थ प्रसाद आणि मंत्र. मंत्र कोणता आहे आता मंत्राचं जर माहिती म्हटलं आपल्या गुरुनं जे दिला मंत्र कानामध्ये मंत्र कालच सांगून गेले बघा. कालच महाराजांनी सांगितले 3 नमुन्याची दीक्षा. 3 नमुन्याची दीक्षा वेदा दीक्षा क्रिया दीक्षा आणि मंत्र दीक्षा. आणि ह्याच्यामध्ये मंत्र आहे तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर. षडाक्षरी मंत्र कुठं आहे अध्याय क्रमांक 6 परमर्षाचा ओवी क्रमांक 92 काढून बघा असेल तर आत्ताही. आधार स्थानामाधारी चतुर्दर कमळा भितरी नकार बीज वस्ती करी. त्या ठिकाणी न हे बीज पेरलेलं आहे. आपण जसं शेतामध्ये पेरतो नांगरती पाळी करून पेरतो सोयाबीन हाब्रेड झिंगरी ज्वारी मल्ल्या ज्वारी तसं न हे बीज काय म्हटले आधार स्थानामाधारी चतुर्दळ कमळा भितरी नकार बीज वस्ती करी. आपण शक्ती बोली जे शक्ती म्हणजे तुम्ही हा माय पार्वती माता होते ही शक्ती आहेत. आणि त्या ठिकाणी न पेरलं आहे षडाक्षरी मंत्र षडाक्षर हे सांगालो मी. न या मुलाधारामध्ये पेरलेलं आहे. मुलाधार स्वादिष्टान नाभी अनाहत विशुद्धी आज्ञा आणि सहस्रार चक्र हे टाळू माकाई जागा. आपण माकून 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 घट्ट केलेलं आहे. ते हाड पसर होते ते एक ठिकाणून केलेलं आहे. ही सहस्रार चक्र आहे एकदम एकूण 7 चक्र. म्हणून मा तुम्ही माऊली कसलाही जरी लेझिम खेळत येणारा जरी मालक असला तर वड सावित्री पौर्णिमेला 7 जन्मी हाच पती मिळू दे म्हणून. किती जन्मी 7 की 8 म्हणून शरीराला चक्र 7 हे आध्यात्मिक विषय आहे. आणि आपण हसायचं सांगत नाही. झोप आली तर पाय लांब करून झोपली तरी बी मजा घेत नाही. सत्य शिवहार आणि मंत्र म्हणजे काय नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र मनी ठचला चहुवेदाच्या शब्द सागरा मंत्र निसा पडला. आणि षडाक्षरी मंत्र ओम नम शिवाय ओम इथं आहे म्हणून वारकरी आपल्याला बुक्काजी त्या ठिकाणी ओंकार मूळ आवटे पीठ चंद्रप्रभात यावरी म्हणून महादेवाच्याकडे चांदपूर आहे. हे ओम नम शिवाय हे आकाश तत्व आहे. हे जे गळ आहे ते हे दिसायला आभाळ आहे. एवढं मोठा आपला गळ आहे. आणि ह्याच्यात एकही जर तत्व गेलं तर माणसाचा ध्यान. म्हणून गुरु आणि लिंग जंगमाची सेवा देई मज जन्मजन्मी कसं द्या तर रुद्राक्षच्या मळा भस्म लवबाळी हे चंद्रमुळी देई मज तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर हे मंत्र द्या. आणि ह्या मंत्रानं जीवाचं सोनं होणार आहे. नवे नवे भावसागर तारून जाणार आहे. म्हणून तीर्थ आणि प्रसाद मंत्र षडाक्षर घ्या महाराज जन्मजन्मी का घ्यायचं तर हे आपले अष्टावरण आहेत. हे आपल्या जीवाला सुख देणारे सुखाचे साधन नवे नवे जीवाचं सोनं करण्याचं जर अष्टावरण कोणतं ते हे आहे अभंगाचं शेवटचं चरण. मन्मथ शिवलिंग म्हणे आशा 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 मन्मथ शिवलिंग म्हणे Shiva
हेची अष्टवर्ण वीरसेवा, वीरसेवाचे अष्टवर्ण, वीरसेवाचे आचरण जर काय असेल तर ते वीरसेवाचं अष्टवर्ण हेच वीरसेवाचं आचरण आहे. पण वीरशैवत कोणाला म्हणावं लई सांगता येते हो, आता वेळ नाही. लिंग हाची जयाचा प्राण, परमर्शात सांगितले लिंग हाची जयाचा प्राण, तो हरवताची सोडी प्राण. आता जर पोहता पोहता लिंग गेल तर किती जण मिळत. लिंग हाची जयाचा प्राण, तो हरवताची सोडी प्राण, आईचे जयाचे लक्षण, तोची वीरशैव जाणावा. तुळशीची माळ असू द्या, रुद्राक्षाची माळ असू द्या, ती आपला प्राण आहे म्हणून त्याची प्राणाची पूजा करावी. म्हणून इष्टलिंगापासून प्राणलिंगापर्यंत जायचं, त्राटक पद्धतीने लिंगाला आपल्या नजरेत साठवायचं आणि आतमध्ये प्राणलिंगापर्यंत गेलं. इष्टलिंग हृदयावरी अन्य मी काय म्हणतो, इष्टलिंग जे म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. इष्टलिंग वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा एवढं महत्व सांगितलं आहे. पाण्याचं टाकतं इष्टलिंगवरी पोहते किती जड असू द्या, पण इष्टलिंग असला पाहिजे. आपला लिंग बी इष्टलिंग नाही. मग हे अष्टावरण आहेत. मन्मथ शिवलिंग म्हणे आचरण आहे, ह्याची अष्टावरण वीरशैवा. जर तुम्हाला वीरशैव म्हणून जगत असेल, माणूस म्हणून जगत असेल, ते 8 आवरण आपल्याला ग्रहण करणं महत्वाचं आहे. आणि मी जास्तीच काहीच न सांगता, आता वारंवार आपल्याला इंटिमेशन येत आहे, त्या पद्धतीनं आता कीर्तन संपलं म्हणजे संपलं. मला एकच सांगावं असं वाटते, तुमचं हात जोडून सांगतो, तुमचं लेकरू म्हणून सांगतो, एकच काम करा. माझ्या जीवनात आलेला अनुभव तुम्हाला सांगत आहे. दर पौर्णिमेला राष्ट्रसंत गुरु माऊलीच्या सानिध्यामध्ये गुरु माऊलीची पालखी उत्सव असतो. अहमदपूरला राजूर या नगरीमध्ये अधिक भक्तिस्थळ. मी काय म्हणतो, श्रावण महिन्यामध्ये 3ऱ्या सत्रामध्ये मी परमर्ष्य पारायण करायला घेतो. संसार धंदा सर्व करा, ध्यानी निज ध्यास धरा. जर संसारात जर तुम्हाला जर समजा काही काम असेल तर तिकडे जाऊ नका. अगोदर हे करा. आणि संसार करत करत जर मोकळा टाइम असलं तर कट्ट्यावर वट्ट्यावर बसण्यापेक्षा नमोनम करता कर्मधर्म संयोगानं जर पौर्णिमा आली असेल, शिवरात्र आली असेल आणि त्या दिवशी आपल्याला काहीच काम नसेल तरी आत्नूरच्या वट्यावर बसून जर दुसऱ्याची कुटाळगी करण्यामध्ये, दुसऱ्याचा चर्चा करण्यामध्ये, दुसऱ्याचं वाटोळं करण्यापेक्षा आपण एकच काम करा की राष्ट्रसंताच्या सानिध्यामध्ये जावा. कारण का तर माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला सांगतो. तुम्ही फक्त एकच मिनिटाचा अनुभव ऐकून घ्या. देव जवळ करण्यासाठी पैशाची गरज. इमानदारीनं माझ्या घरी सत्यनारायण करून काही बी 15 ते 20 वर्ष झालं, पुढे करताव की नाही की करणार बी. खरं सांगायला मी सत्यनारायण वरदाशंकर करून आणि करू बी नका. आता असं म्हणजे ह्याला कोण बोलले म्हणतात, ते काहीच नाही. फक्त एकच साधन मोठं आहे, फक्त नाव. देवात जी ताकद नाही त्याच्या देवाच्या नावात ताकद आहे. म्हणून त्या देवाचं नाव घ्या. आणि त्या राष्ट्रसंत सानिध्यामध्ये मी 3ऱ्या सत्रामध्ये गेलो, परमर्शाचं 7 दिवसाचं पारायण केलं. पारायण करत असताना गुरु माऊलीच्या समाधीकडे तोंड करून झोपलो. रात्री 2 वाजता जेवायला झोपत असताना गादीवर बसला. मी खोटं बोलत नाही. झोपत असताना माझ्या मनामध्ये विचार आला, राष्ट्रसंताचं दर्शन होईल का. माझ्या मनात विचार आला, तुमची शपथ माझी शपथ घेऊन सांगालो मी की झोपत असताना तिकडेच चेहरा होता. सहज 2 वाजता मला जाग आली. डोळे उघडल्याबरोबर मला ती समाधी दिसली. समाधीच्या वरी जे गोलाकारामध्ये आपण इप्ती लावतो ते पिंड आहे बघा, माय पिंड जे आहे त्या पिंडीवर जी इप्ती वरतात, इप्तीचे पट्टे वरतात नाही, त्या ठिकाणी तुम्ही बघा. ध्यानानं मी असं निरीक्षण करून बघितलं. मला खोटं सांगत नाही मी महाराज, इमानदारीने मी सांगतो की मला राष्ट्रसंताचा चेहरा त्या गोलाकारामध्ये दिसला. आणि हे तुम्हाला सुद्धा दिसते. या ठिकाणी गरिबीचा आणि श्रीमंतीचा, पैशाचा आणि धनाढ्याचा काहीही संबंध अजिबात नाही. तर तुम्ही राष्ट्रसंताच्या सानिध्यात जावा. ज्या पद्धतीने ज्याला भक्ती करतात ते, जो कोणी वारकरी संप्रदाय असेल, पांडुरंग परमेश्वराकडे जावा आणि पांडुरंग परमेश्वराचं दर्शन होऊ द्या म्हणा. जर नाही दर्शन झालं तर मला सांगा, फक्त त्या तया भावे शरण जावे, सदा वाचे नाम घ्यावे. आणि ती कसं, काये वाच्या आणि मन करी देवाचे अर्पण केल्याशिवाय तुम्हाला भेटत नाही. म्हणून सर्वांनी एक वेळेस दर शिवरात्रीला उत्सव असतो.
दर पौर्णिमेला पालखी असतो तर या दोन्ही दिवसापासून एका महिना दिवस इथं तिथं बसण्यापेक्षा तिथं जावं एवढीच मी अपेक्षा बाळगून झालेली सेवा त्रिकालवंदनीय गुरु माऊली राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी भक्तिस्थळ विरमठ राजूरकर माझे देहाचे गुरु विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर व सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य तुमचे महाराज असतील स्तरीय परिस्थिती भजनी मंडळ तुम्ही सर्व माझे मायबाप आहात एखाद्या लेकरानं जर मांडीवर जर शी जरी केलं तरी मांडी कापत नाही जर काही चुकलं असलं तर मग मला द्या मी लगेच जळपूरमध्ये ह्या बॅगमध्ये भरून घेऊन जातो जे चांगलं वाटेल तेवढं घ्या आणि तुमचं जीवन कृतार्थ करा जीवनाचं सोनं करा भवसागर तरुण जायचा प्रयत्न करा एवढंच अभिष्चिंतन मानून झालेली सेवा त्रिकालवंदनीय गुरु माऊली राष्ट्रसंत गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज काशी विश्वनाथ देवस्थान व घाळेप्पा स्वामी यांच्या चरणावरती सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णराम गुरुराज बंद केलं का